महाराष्ट्रातल्या राजकारणात भूकंप घडवणारी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली आहे। दोघांमध्ये यावेळी सुमारे 1 तास चर्चा झाल्याचं कळतंय आणि या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उमेश कुमावत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उमेश, अहमदाबादमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची काय खलबतं सुरू आहेत? ही भेट काल झाली आणि विशेष म्हणजे ही तातडीची भेट होती, कोणतीही ठरलेली भेट नव्हती। अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री अहमदाबादला गेले होते आणि त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची 1 तासभर चर्चा केली। 9:55 ते 10:55च्या आसपास ही दोघांची बैठक झाली आणि या बैठकीत जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार नारायण राणे यांच्याविषयी जी काही अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चा आहे आणि विलास आपण ही बातमी दिली होती की राणेंच्या संपर्कात भारतीय जनता पार्टी आहे, तर त्या संदर्भातच ही भेट झाली असल्याचं कळतं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल नारायण राणे हे सुद्धा अहमदाबादमध्ये असल्याची माहिती होती, मात्र या गोष्टीची अजून खात्रीजमा झालेली नाही। त्यामुळे सध्या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते अहमदाबादमध्ये शिजते का असा एक मोठा हे निर्माण झालाय। आणि या भेटीमुळे विशेष करून कारण कालच त्यांचे नितेश राणे यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की राणे साहेब काही निर्णय घेतील आणि त्यामुळे अनेक लोकांचं भलं होईल। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात की आता नारायण राणे नेमकं काय करणार आहेत। त्यांनी जेव्हा ते मागे गेले होते दिल्लीला त्यावेळेस त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती, मात्र तरी सुद्धा आता ही जी भेट झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या दोघांच्या भेटीतही नारायण राणे हाच एक चर्चेचा मुद्दा होता असं सूत्रांनी सांगितलंय। विलास, उमेश, अहमदाबादमध्ये राणे होते का याला दुजोरा मिळू शकलाय का आणि राणेंकडून त्या संदर्भात काही प्रतिक्रिया आली आहे का? विलास, या संदर्भात नारायण राणेंकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही आणि ही माहिती अजूनही आहे की नारायण राणे हे अहमदाबादमध्येच आहेत, मात्र त्याला अजून दुजोरा मिळू शकलेला नाही। आम्ही आमच्या सूत्रांकडून माहिती घेतोय की राणे आता अहमदाबादमध्ये आहेत का, मात्र त्याला अजून दुजोरा मिळू शकलेला नाही। पण जी भेट झाली काल रात्री, जी तातडीची भेट झाली अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये, त्यांच्या भेटीत जो चर्चेचा मुख्य मुद्दा होता तो नारायण राणे होता हे सूत्रांनी स्पष्ट केले। धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू, कारण महाराष्ट्रातला हा राजकीय भूकंप आणि त्याचा केंद्रबिंदू अहमदाबाद असणार का हे येणाऱ्या काळात कळेल। वळत पुढच्या बातमीकडे। कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीवरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधलाय। भारतासमोर पाकिस्तानची ताकद काहीच नाहीये, त्यामुळे पाकिस्तानने युद्धाची भाषा करू नये असा दम ओवैसींनी यावेळी भरलाय। लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते। नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे वैचारिक मतभेद आहेत, मात्र देशासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू असं ओवैसी यावेळी म्हणाले। नवाज शरीफ ने ये कहा कि उनकी फौज ऐसा है, तैयार है। मैं बोला भाई फौज तैयार है, मगर पाकिस्तान को अपनी फौज को इस्तेमाल हिंदुस्तान की तरफ मत करो। ये बहुत बड़ा मुल्क है, बहुत बड़ा मुल्क है। कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आली। 56 इंचाच्या छातीची हीच वेळ आहे असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नागपुरात स्वाक्षरी मोहीम राबवली। मोदी सरकारनं शर्थीचे प्रयत्न करत कुलभूषण जाधव यांची सुटका करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर मुंबईतल्या आझाद मैदानात भाजपनं पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून पाकच्या निर्णयाचा निषेध केला। पनवेलमध्ये देखील मनसेनं पाकिस्तान सरकारचा पुतळा आणि राष्ट्रध्वज जाळून आपला निषेध व्यक्त केला। पनवेलच्या गार्डन हॉटेलसमोर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं, तर कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात शिवसेनेनं पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमची मागणी मान्य केली नाही तर मोदींचा सगळ्यात मोठा पुतळा यवतमाळमध्ये बनवू आणि तो उलटा लटकवायचा का ते बघू असं म्हणत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोदींना इशारा दिलाय। बच्चू कडू यांनी काढलेली आसूड यात्रा काल यवतमाळमध्ये दाखल झाली। यावेळी त्यांनी ही टीका केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे।
यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरेंवरही टीका केली. जगाचा सगळ्यात मोठा पुतळा मोदींचा यवतमाळ उभारला. उलटा उभारायचा का सत्व उभारायचा तो वेळेवर ठरवू. कारण ज्यांनी आम्हाला दगा दिला, फटका दिला, अक्षयजींच्या नावाने आम्हाला मतं घेतले, त्या मोदीजींचा पुतळा या यवतमाळमध्ये. ईव्हीएम बद्दल लोकांच्या मनात शंका असल्यानं बॅलेट पेपर पद्धतीने मतदान घेण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी अशोक चव्हाणांनी चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. पुन्हा एकदा भाजपला सत्ता दिल्यास चंद्रपूर महानगरपालिका दिवाळखोरीत जाईल असा इशारा चव्हाणांनी यावेळी दिला. शिवसेना भाजपची युती आता कासव गतीनं पूर्वपदावर येत आहे असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मराठी कलाकार उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचं उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. या निमित्तानं व्हेंटिलेटरवर असलेली शिवसेना भाजपची युती सुरळीत होण्याच्या मार्गावर येणार का असा प्रश्न विचारला असता युती कासव गतीनं पूर्वपदावर येत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. व्हेंटिलेटरवर असलेली शिवसेना भाजप युती आता सुखरूप आहे का? कासव गतीने सुखरूपतेकडे चाललेली आहे. यानंतर महत्वाची बातमी राजकीय गोटातून येते. खरं तर अहमदाबादमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अध्यक्षांमध्ये बैठक झालेली समोर आलं होतं. पण नारायण राणे अहमदाबादमध्ये होते याची चर्चा होती. पण राणे मुंबईकडे निघालेले आहेत. अहमदाबादेतून मुंबईकडे रवाना झाल्याचं आता समोर येत आहे. उमेश कुमावत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. उमेश, दोघांची झालेली चर्चा आणि राणेंचं अहमदाबादमध्ये असणं हे आता कन्फर्म होतंय का? काय माहिती आहे? हे आता कन्फर्म झालंय विलास. आणि फक्त एबीपी माझेचे प्रतिनिधींनी राणेंना अहमदाबादच्या एअरपोर्टवर हे विचारण्याचा प्रयत्नही केला की ते कशासाठी इथे होते, त्यांची भेट वगैरे कोणाशी झालेली आहे का. मात्र राणेंनी या सर्व प्रकरणावर बोलण्यास नकार दिलेला आहे. काल नारायण राणे हे अहमदाबादमध्येच होते. ही कालची बातमी होती. आणि विशेष म्हणजे कालच तातडीची भेट जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांशी घेतली. ती राणेंबाबत होती, ही आपल्या सूत्रांची माहिती होती. मात्र राणेंची भेट झाली का याबद्दल अजून खात्रीजमा झालेली नाही. मात्र राणे ही अहमदाबादमध्येच आहेत हे आता स्पष्ट झालंय. आणि आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा ते अहमदाबाद एअरपोर्टवरून निघाले त्यावेळेस एबीपी माझ्याच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की त्यांची कुणाशी इथे भेट झाली आणि कोणत्या प्रकरणात ते आले होते. मात्र राणेंनी या सर्व प्रकरणावर बोलण्यास नकार दिलेला आहे आणि आता राणे मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहेत. तेव्हा नारायण राणे आता मुंबईकडे निघालेले आहेत आणि ते अहमदाबादमध्येच होते आता स्पष्ट झालेलं आहे. काल त्या दोघांमध्ये झालेली चर्चा आणि त्याचवेळी राणेंचं अहमदाबादमध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला जो भूकंप येणाऱ्या काही काळामध्ये होऊ शकतो त्या सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. येत्या 2 वर्षात राज्यातील सर्व ग्रामपंचायती फायबर ऑप्टिकलनं जोडण्याचा प्रकल्प आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एबीपी माझा आणि एचपीच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या रिइन्व्हेंट माझा महाराष्ट्र या अभियानाच्या पहिल्या पर्वाची काल सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, एबीपी न्यूज नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे आणि एचपीचे कार्यकारी संचालक राज श्रीवास्तव उपस्थित होते. 21व्या शतकात आता कनेक्टिव्हिटी ही रस्ता राहिलेली नाही, ती डिजिटल कनेक्टिव्हिटी आहे. कारण त्याच्या माध्यमातून संपूर्ण जग गावात पोहोचतं आणि गावाला संपूर्ण जगाचा ॲक्सेस मिळतो. आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी आम्ही ठरवलं आहे की 2018च्या डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या 29,000 ग्रामपंचायतींपर्यंत आम्ही ती पोहोचवणार आहोत. अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदमांना हिंगोली सत्र न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी आमदार रमेश कदम यांच्यावर अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. 1 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी आमदार रमेश कदम आणि इतर चौघांवर
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 6 जून 2015 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच प्रकरणात सीआयडीनं आमदार रमेश कदम यांना हिंगोली सत्र न्यायालयात हजर केलं होतं। राज्यभरात वाढलेल्या तापमानाचा फटका कुक्कुटपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसलाय। कोल्हापुरातल्या पोळगावात तब्बल 1000 कोंबड्या उष्माघाताचा बळी पडल्यात। आजरा तालुक्यातल्या तापमानात गेल्या 2 दिवसात 4 अंश सेल्सिअसनं अचानक वाढ झाली। त्यामुळे पोळगाव इथल्या शिवाळे कुटुंबियांच्या शेडमधील 3500 कोंबड्यांपैकी 1000 कोंबड्या अचानक दगावल्या। पशुधन विकास अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टेम केलं असता या कोंबड्यांचा उष्माघातानंच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। अचानक वाढलेल्या उन्हानं नागपूरची ओळख असलेली अंबिया बहाराची संत्री करपू लागली आहे। दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आलेला हा पारा यंदा मार्चमध्ये 45 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे संत्र्यांच्या झाडावरची फळं फुलं गळायला लागली आहेत। शिवाय जी फळं आली आहेत ती करपून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह राज्याच्या गृहसचिवांना दंड ठोठावलाय। नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे आणि राज्याचे गृहसचिव या तिघांना प्रत्येकी 21,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। जुलै 2016 रोजी नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वरमधून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं। पीडित मुलीच्या अपहरणाची कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर कळमेश्वर पोलीस ठाण्यात फक्त मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती। उस्मानाबादच्या कळंबमध्ये 6 वर्षाच्या मुलाची हत्या नरबळीतून झाल्याचं उघड झालंय। कळंब तालुक्यातील डोळा पिंपळगाव इथं 26 जानेवारी रोजी 6 वर्षीय कृष्णा इंगोले या मुलाची हत्या झाली होती। विशेष म्हणजे या दिवशी अमावस्या होती। डोक्यात लाकडी रुमणं घालून अघोरी पद्धतीनं कृष्णाची हत्या केल्याचं पोलीस तपासातून उघड झालंय। या प्रकरणात उस्मानाबाद पोलिसांनी पुण्याच्या तांत्रिकासह एकूण 5 जणांना अटक केली आहे। कोल्हापुरातील बेशिस्त वाहतुकीला आळा बसावा आणि वाहनांची सरासरी संख्या मोजता यावी यासाठी वाहतूक पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याची मोहीम सुरू केली आहे। शहरातील 8 प्रमुख ठिकाणी ड्रोन कॅमेरे, हँडीकॅम आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून या वाहनांचं चित्रीकरण केलं जात आहे। या आठवड्याभर ही मोहीम सुरू राहणार आहे। शहरातल्या महत्त्वाच्या सिग्नलवर हे ड्रोन कॅमेरे उडताना पाहून सिग्नल तोडणाऱ्या आणि झेब्रा क्रॉसिंग करणाऱ्या चालकांवर लगाम बसलाय। सिग्नलजवळ घडणाऱ्या अपघातांना त्यामुळे आळा बसणार आहे। माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेत। दुसरीकडे काही भारतीय मच्छीमारांनी अरबी समुद्रात बुडणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांचा जीव वाचवलाय। भारतीय मच्छीमारांच्या माणुसकीनं प्रभावित झालेल्या पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीनं भारताच्या 7 बोटी आणि 60 मच्छीमारांची सुटका केली आहे। गुजरातच्या समुद्रात मासेमारी करत असताना चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत गेलेल्या मच्छीमारांना पाकच्या नौसैनिकांनी ताब्यात घेतलं। त्यांना घेऊन पाकिस्तानात जात असताना एका भारतीय बोटीला त्यांची बोट धडकली। त्यात 5 पाकिस्तानी नौसैनिक पाण्यात पडले। प्रसंगावधान दाखवून भारताच्या मच्छीमारांनी पाण्यात उड्या मारून दोघांचा जीव वाचवला, तर 3 जण बुडाले। बुडालेल्या तिघांचे मृतदेह पाकिस्तान सरकारच्या ताब्यात देण्यात आले। बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचं वेगळं स्थान तयार करणाऱ्या अभय देओलनं फेअरनेस क्रीमची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे। शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, विद्या बालन, जॉन अब्राहम यांचे जाहिरातीचे फोटो टाकत थेट हल्ला चढवलाय। फेअरनेस क्रीमच्या जाहिराती आड काळा गोरा असा रंगभेद निर्माण होतोय, त्यामुळे कलाकारांनी यात पडू नये असा सल्ला दिलाय। अभिनेत्री नंदिता दासला तर अभय देओलनं चक्क मूर्ख संबोधलंय। सध्या सोशल मीडियावर या अभय देओलच्या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या डोळ्यांचं पारणे फेडणारा रथोत्सव सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला। रथोत्सव मार्गावर गुजरीमध्ये श्री महालक्ष्मीची भव्य अशी प्रतिकृती आणि फुलांची आकर्षक अशी सजावट करून आरास करण्यात आली। या सोहळ्याची वॅम फोटो स्टुडिओनं चित्रित केलेले ड्रोनचे नयनरम्य दृश्य आपण पाहतो।